विदर्भातील ज्येष्ठ नेते तथा माजी खासदार स्वर्गीय दत्ता मेघे यांचे सुपुत्र आणि युवा नेते अर्जुन मेघे यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश करत राजकीय क्षेत्रात नवा अध्याय सुरू केला। राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त करत त्यांनी पक्षात प्रवेश केला। राष्ट्रीय अध्यक्षता तथा उपमुख्यमंत्री माननीय सुनेत्राताई पवार यांच्या नेतृत्वाखाली आणि युवा नेते खासदार पार्थ पवार यांच्या मार्गदर्शनाखाली राज्याच्या विकासासाठी कार्य करण्याची भूमिका अर्जुन मेघे यांनी यावेळी मांडली। राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या कार्यक्रमात अर्जुन मेघे यांचे पक्षात स्वागत करण्यात आले। यावेळी इंद्रनील नाईक यांनी मेघे यांच्या राजकीय आणि सामाजिक वाटचालीस शुभेच्छा देत त्यांच्या प्रवेशामुळे पक्षाला नवी ऊर्जा मिळेल असा विश्वास व्यक्त केला। अर्जुन मेघे यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमधील प्रवेशामुळे विदर्भातील पक्ष संघटनेला बळकटी मिळणार असल्याचे मानले जात आहे। विशेषतः युवा वर्ग आणि नव्या नेतृत्वाला एकत्र आणण्याच्या दृष्टीने हा प्रवेश महत्त्वाचा मानला जात असून आगामी आणि राजकीय घडामोडींमध्ये त्यांचा प्रभाव दिसून येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। या कार्यक्रमाला संजय खोडके, धीरज शर्मा, उमेश पाटील, सूरज चव्हाण, लतीफ तांबोळे, निखिल ठाकरे, अमर पाटील यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते। अर्जुन मेघे यांच्या प्रवेशामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची संघटनात्मक ताकद वाढणार असून विदर्भातील राजकीय सक्षमीकरणामध्ये नव्या चर्चांना सुरुवात झाली आहे।